गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण आज 18व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. तर स्मिताताई, तुम्ही जर अनम्यूट केलं आणि हा श्लोक म्हटलात तर चांगलं होईल. एतन्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति ते मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. खूप सुंदर, थँक्यू. आता याचा अर्थ बघूया आपण. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीज आपण मागे बघितल्या होत्या ना, की यज्ञ, दान, तप, ह्या आपल्याला कशा करायच्या आहेत. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज शुड बी परफॉर्म्ड विदाउट अटॅचमेंट ऑर एनी एक्सपेक्टेशन ऑफ द रिझल्ट. ते जर केलं तर दॅट इज अ गुड थिंग. दे शुड बी परफॉर्म्ड ॲज अ मॅटर ऑफ ड्युटी ओ सन ऑफ पृथा. दॅट इज माय फायनल ओपिनियन. हे माझं शेवटचं मत आहे की कर्म कुठलं करावं आणि त्याग कुठला करावा, संन्यास कुठला करावा. तर जी नित्यकर्म असतात ती कर्तव्यबुद्धीने कर्ताभाव सोडून करावी, संन्यस्त वृत्तीने करावी आणि फक्त कर्मफलाचा त्याग करावा. दॅट इज द आयडियल थिंग. गीताईमध्ये काय म्हणतात? परीही पुण्यकर्मेही ममत्म फळ सोडुनी करणे योग्य हा माझा जाण उत्तम निर्णय. परीही पुण्यकर्मे जी आधी सांगितली होती ती कुठली? की यज्ञ, दान, तपे नित्य करणी आवश्यक होतं ना. न सोडावीची ती होती ज्ञानवंत असं पावक. तर आपल्याला ती पुण्यकर्म होतात, ती पुण्यकर्म सुद्धा ममत्व आणि फळ सोडून करायची असतात. अशा रीतीने जर केली तर ती चांगली आहेत असा माझा उत्तम निर्णय आहे असं तू जाण. त्याच्यामध्ये किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? कर्मे करावी खचित पार्थ, मन असावे फलाशारहित, नसावी कर्तेपणाची भावना, माझे उत्तम दृढमत जाण. इथं सोपं आहे समजायला. करावे जरी याची कर्मा समस्त, असावे तरीही मनाने अलिप्त, नसावी मनी काही इच्छा फळाची, अशी निश्चिती उत्तमा या मताची. याच्याबद्दल ध्यानदेव महाराज काय म्हणतात? वी हॅव टू गो बॅक टू नंबर 6. एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. मात्र हे पार्था, ही कर्मे म्हणजे आता सांगितली ती वरती ती आसक्ती म्हणजे कर्तृत्व मद, कर्ताभाव आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असा हे पार्था माझा निश्चित आणि उत्तम निरोप आहे. निरोप आहे म्हणा किंवा मत आहे. तरी तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजताही अचुके, कर्तेपणाचे न ठाके पुंजणे अंगी. तर पंचमहायज्ञादी कर्मे पंचमहायज्ञादी कर्मे म्हणजे आपण सगळी जी काही महायज्ञ करतो ती कर्मे बिनचूक हातून घडली असतानाही आपण, तुम्हाला आठवत आहे का की आपण कुठली कर्म, कुठला यज्ञ, कुठलं तप वगैरे सांगितलं होतं ना मागच्या अध्यायात आपल्याला सांगितलं रे, की आपल्याला जो देह आहे त्याच्यासाठी तप करायचंय. ठीक आहे, समाजासाठी आपण दान करायचंय आणि निसर्गासाठी आपण यज्ञ करायचं. आपल्या तीन जणांचं ऋण आहे आपल्यावर. आपण ह्या जगात निर्माण झालो, जगात आलो, याचा अर्थ काय आहे की आपल्याला देह मिळाला. तर देह मिळाला तर त्याचं ऋण फेडायला पाहिजे ना. सो वी आर ऑलरेडी इंडेटेड. आपण ऋणातच आहोत. तर त्याचं ऋण चुकतं करण्यासाठी आपल्याला तप करणं आवश्यक आहे. तप म्हणजे काय की या देहाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच फक्त आपण देणार. त्याच्याशी जास्त जर दिलं तर मग तो भोग होईल. दॅट विल बी इंडल्जन्स. तर आपल्याला जर ह्या शरीराला आवश्यक तेवढंच देता आलं किंवा आपण देऊ शकलो जाणीवपूर्वक आणि त्याची शिस्त जर लावली मनाला, प्रयत्नपूर्वक जर केलं तर ते सहज व्हायला लागतं. म्हणजे आधी कसं वाटतं आपल्याला की दादा आपल्याला सांगतात की तुम्ही भूक लागली तरच जेवा. मग आपल्याला खूप वेळा असं वाटतं की हां, अरे मी तर ना फक्त भूक लागली असताना जेवतो. म्हणजे त्याच्यात कर्ता भाव आहे. तर तो कर्ता भाव जाण्यासाठी आपल्याला ते इतकं सहज करून टाकायचं, इतकी त्याची सवय करायची की ते सहज झालं पाहिजे. आणि ते मी करतो ही भावना पण असायला नको. म्हणजे शरीरासाठी तप, समाजासाठी दान. दान म्हणजे कसं की जसं आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की आपल्या मिळकतीचा 5वा हिस्सा आपण
गुप्त दान म्हणून करायला पाहिजे. आणि पाचवा हिस्सा लोकांना दिसेल असं दान म्हणजे काय की आपण टॅक्स भरतो ना. 100 पैकी 20 आपण टॅक्स भरला, 20 आपण गुप्त दान दिलं, 20 मध्ये आपलं फक्त चालवलं, 20 आपल्या अतिथीसाठी आणि 20 आपण इन्व्हेस्ट केलं पलीकडे आपला जो व्यवसाय आहे तो पुढे चालवण्यासाठी. अशा प्रकारे आपल्या संपत्तीची आपण विभागणी केली. तर तशा प्रकारे आपण दान करावं. आणि तिसरं म्हणजे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय माहिती आहे का, की आजकालच्या जीवनामध्ये आपण काही बाहेर जाऊन अग्निकुंड पेटवून आणि त्याच्यामध्ये यज्ञ वगैरे करणार नाही. आपण समाजासाठी जे करतो ते आपण प्रामाणिकपणे शक्य तितक्या चांगल्या तऱ्हेने करायचा प्रयत्न करायचा, हा यज्ञ आहे. म्हणजे आत्ता आपण जे करतोय तो ज्ञानयज्ञ आहे, की आपण हे शिकायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला जे समजतंय ते आपण समजावून सांगायचा पण प्रयत्न करतोय. तर हा ज्ञानयज्ञ झाला. हा कोणा करताय? हा प्रकृती करताय असं समजा तुम्ही. कारण की ह्याच्यामुळे प्रकृतीमध्ये, समाजामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा चांगले व्हायब्रेशन स्प्रेड होतात. चांगले विचार आपण प्रसारित करतोय. चांगले विचार प्रसारित करणं याचा अर्थ की लोकांना त्या विचारांमुळे शांती मिळावी. म्हणजे आपल्या मनात जर शांती असेल तर आपल्या परिवारात शांती असेल, आपल्या परिवारात शांती असेल तर आपल्या वेटाळात शांती असेल, आपल्या वेटाळात शांती असेल तर आपल्या शहरात शांती असेल, शहरात शांती असेल तर राज्यात शांती असेल, राज्यात शांती असेल तर देशात शांती असेल, आणि देशात शांती असेल तर देशाच्या आजूबाजूला सुद्धा शांती असेल. सगळ्या जगात शांती प्रस्थापित होईल. पण ती शांती कुठून सुरू करणार आहे आपण? आपल्यापासून. तर हा यज्ञ आहे. तर असा यज्ञ करायचा आहे आपल्याला, दान पण करायचं आहे, तप पण करायचंय. पण कसं करायचंय? हे मी करतोय ह्याची आपल्याला जाणीव नसावी, किंवा हे मी करत नाहीये या भावनेने करावं. ते कसं करता येईल? तर हे माझ्याकडनं घडतंय, भगवंताच्या कृपेने घडतंय, अशी भावना आपल्याला ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर आपण ठेवू शकलो तर फार उत्तम. तर पंचमहायज्ञादी कर्मे बिनचूक हातून घडली असताना ही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. सो आय एम नॉट ॲरोगंट की हे मी केलंय. हं? जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतो आहे, ऐसे ऐसी येश लाघ्यतेचा नो हे तोषू जेवी. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो म्हणजे पैसे देऊन तीर्थयात्रेला जातो, त्याला मी यात्रा करतो असा मोठेपणा नसतो. हं? म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो, मोलाने तीर्थयात्रेला जातो म्हणजे आपण स्वतःचे पैसे खर्च करून जातो असं म्हणायला पाहिजे, राईट? त्याला मी यात्रा करतोय असा मोठेपणा नसतो. म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. हं? का मुद्रा समर्थाचिया जो एकवटू झोंबेराया, तो मी जिणता ऐसिया न येची गर्वा. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर तो जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढतो, त्याच्या मनात मी त्या राजाला जिंकणारा असा अभिमान येत. कारण की तो राजाच्या वतीने लढाई लढतोय, है ना? तर आपण जर तीर्थयात्रा जरी केली तरी सुद्धा आपण असं समजावं की ही तीर्थयात्रा माझ्या हातून घडते आणि ही तीर्थयात्रा घडावी याच्यासाठी मला भगवंताची मदत होते. तर आपल्याला त्या तीर्थयात्रेसाठी काही अभिमान येणार नाही. जो कासे लागोनी तरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितू नाविष्करे दाते पणे. जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणार आहे असा गर्व राहत नाही. समजा आपण कोणाला तरी धरलं आणि त्यांनी आपल्याला नदीतून या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन गेलेत, तर मी पोहतोय असा अभिमान आपल्याला राहणार नाही. कारण की आपण कोणाचा तरी हात धरला ना, किंवा कोणाची कंबर धरली, कासेला धरून म्हणजे कमरेला धरून. अथवा यजमानाच्या तर्फे दान धर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवत नाही. समजा आपण, आपली संपत्ती नाही आहे परंतु आपल्याला कोणीतरी दिलेली आहे दान करण्यासाठी, ती जर आपण दान केली तर मी दान करणारा आहे कोणीतरी असा गर्व आपण मिळवणार नाही. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथा अवसरे कृत्य जातांचे मोहरे सारी जती. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य वेळी योग्य काळी सर्व कर्मे येतील तशी करून संपवावीत. म्हणजे कसं आहे की मी कर्म करणारा कोणीतरी श्रेष्ठ प्राणी, मी त्याग करणारा, मी यज्ञ करणारा, मी दान करणारा कोणीतरी श्रेष्ठ प्राणी, अशा प्रकारचा आपल्या मनामध्ये कर्ताभाव आणि अहंकार असू नये.
समजा आपल्याला लक्षात आलं की ह्या विश्वामध्ये किंवा ह्या जगामध्ये जे काही आहे ते आपण तर काही तयार नाही केलेलं आहे. तर जे आपण तयार केलं नाही ते आपण दान करू शकतो का? म्हणजे ते जर आपण दिलं तर हे माझं आहे आणि मी दान केलं असं असू शकतं का? असं नाही होऊ शकत. म्हणजे जी कर्णाची आणि अर्जुनाची आणि कृष्णाची कथा सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाने सांगितलं की ह्या पर्वतावर जेवढं सोनं आहे ते तुम्ही दान करा. तर अर्जुन तिथे बसून आपल्या हाताने दान करायला लागला आणि कर्णाने लोकांना सांगितलं की तुम्ही इथे येऊन घेऊन जा आणि तो चालला गेला तिथून. तर ह्या दोन मध्ये जो फरक आहे, झाली क्रिया शेवटी तीच, म्हणजे लोकांना सोनं मिळालं. परंतु अर्जुनाच्या ठिकाणी मी दान करतोय ही भावना होती आणि कर्णाच्या ठिकाणी मी दान करतोय ही भावनाच नव्हती. म्हणजे बघा तुम्ही की अर्जुन खरं तर नायक आहे आपल्या कथेचा आणि कर्ण जो आहे तो नायक नाही आहे, परंतु त्याचे देखील गुण दाखवलेत आणि अर्जुनाचा देखील दुर्गुण दाखवलेला आहे. महाभारत ही कथा अशी आहे की ज्याच्यामध्ये मनुष्याच्या मनाचे अनेक पैलू दाखवलेले आहेत. आपण म्हणतो ना इन्फिनिट शेड्स ऑफ ग्रे. पांढरं आणि काळं याचा जो पट आहे, पांढरे आणि काळे दोरे असलेलं कापड. तर जितकं काळं असेल तितकं ते काळं दिसेल, जितकं पांढरं असेल तितकं ते पांढरं असेल. म्हणजे काय होईल की त्या ग्रेड्स असतील, शेड्स ऑफ ग्रे और ग्रेड्स ऑफ ग्रे, वेगवेगळ्या शेड्स असतील त्याच्या. जितकं काळं जास्त तितका ग्रे जास्त, डार्क ग्रे आणि लाईट ग्रे. तर शुद्ध सत्व आणि शुद्ध तम हे अस्तित्वात आहे किंवा नाही आपण नाही सांगू शकत. हे सगळंच्या सगळं जग जे आहे ना, सत्व रजतम यांच्या एकत्रीकरणाने विविध 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 प्रपोर्शनमध्ये, प्रमाणांमध्ये एकत्रीकरण जे झालेलं आहे त्यांनी हा सगळा जगाचा पट, जगाचं चित्र बनलेलं आहे. तर हे व्यासदेवांनी आपल्याला अतिशय उत्तम रीतीने महाभारताच्या इतिहासातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की अर्जुनासारख्या व्यक्तीला देखील दुर्गुण आहेत आणि कर्णासारख्या व्यक्तीला देखील सद्गुण आहेत. आपल्यामध्ये देखील सद्गुण आणि दुर्गुण या दोन्हींचं मिश्रण असतं. तर त्यातल्या सद्गुणांना आपण वाव द्यावा, सद्गुण आपण वाढवावेत आणि तमोगुण आपण कमी करावेत, दुर्गुण आपण कमी करावेत. हे गीता आपल्याला शिकवते. हे जरी आपण शिकलो तरी पुरे आहे. कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे जशी येतील तशी करून संपवावीत. त्याचा आपल्याकडे कर्ताभाव घेऊन येत. केल्या कर्मा पांडवा, जो हाती फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नकोस. म्हणजे जे काही फळ मिळेल आपल्या कर्माचं ते फळ मला पाहिजे आणि ते मी एन्जॉय करीन, ही वृत्ती नसावी. म्हणजे फळ मिळणार नाही का? फळ अवश्य मिळेल, परंतु ते फळ देवाचा प्रसाद म्हणून आपण घ्यावा आणि त्यातनं देखील आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यावं. त्याचा उपभोग नाही घ्यायला हवा, उपयोग करावा त्याचा. हं? आपल्याला जसं सांगितलं की आपण कर्म केल्याने 100 आपल्याला समजा मिळकत झाली तर त्यापैकी फक्त 20च आपण घ्यावी आपल्या स्वतःसाठी. आधीची फळी आस तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया, बरावे बाळधाया पाहिजे जैसे. अर्जुना, आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. ते कसं? तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे. म्हणजे कसं आहे की आपल्या घरी आपण समजा एक दाई बोलावली किंवा आजकालच्या जमान्यात आपण तिला म्हणतो नॅनी. समजा नॅनी आली आपल्या घरी, आपल्या मुलाचा सांभाळ करेल ती, परंतु तो मुलगा माझा आहे असं थोडीच म्हणणार आहे. म्हणजे दिवसभर आपल्या मुलाची काळजी घेईल ती, परंतु जेव्हा संध्याकाळी आपल्या मुलाला आपल्या हवाली करेल आणि मग स्वतःच्या घरी जाईल तेव्हा मग ती स्वतःच्या मुलाची काळजी करेल. ते मूल तीच आहे. आपल्याकडे असताना ती आपल्या मुलाची काळजी घेईल, नाही असं नाही आहे. तर ज्याप्रमाणे ती दाई आपल्या मुलाची काळजी घेते त्याप्रमाणे आपलं कर्तव्य कर्म आपण करावं आणि मग ते विसरून जावं. त्याच्याबद्दल आसक्ती नको, असं आहे. पिंपरुवाची आशा, न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा कीजती कर्मे. पिंपळाच्या आशेने जसं पिंपळाला पाणी घातलं जात नाही त्याप्रमाणे फळाची आशा टाकून कर्मे करावी. आपण जेव्हा पिंपळाला पाणी टाकतो तेव्हा आपल्याला पिंपळापासून काही मिळावं म्हणून नाही आहे. त्याचप्रमाणे आपण फळाची आशा टाकून कर्मे करावी. सांडूनी दुधाची टकळी,
गोवारी गावधेनु वेटाळी इम्बहुना कर्मफळी तैसे कीजे. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो. गुराखी गावातल्या गायी कसं सांभाळतो? त्याला काय सगळ्या गायींचं दूध स्वतःलाच मिळालं पाहिजे असं थोडीच असतं. फार काय सांगावं, कर्मफळाच्या ठिकाणी तसं करावं. म्हणजे कर्माच्या फळाच्या ठिकाणी लोभ न धरता कर्मे करावीत. ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपणा आपुलिया गाठी लाहे चितो. अशा युक्तीने जे कर्म घडतं त्या कर्माचं आचरण करणाऱ्यास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. जर अशा प्रकारे आपण कर्म करू शकलो, कर्माची कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता, तर तशा प्रकारच्या कर्मानी कर्म करणाऱ्याला आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणजे आपल्या आत्म्याचं स्वरूप कळतं. म्हणोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा सांगू निरोप माझा. म्हणून फळाचा संबंध इच्छा सोडून म्हणजे फळाच्या संबंधाची इच्छा सोडून देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. असं कृष्ण सांगताय अर्जुनाला. कसं कर्म करावं? कर्म करावं, नित्यकर्म करावं, कर्तव्य कर्म करावं, परंतु त्याच्या फळाची इच्छा नाही धरावी. जो जीवबंधी क्षणाला सुटके जाचे आपला तेणे पुढत पुढती या बोला अन न कीजे. जो जीव संसार बंधनाने दुःख पावला आहे आणि जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे, त्याने या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरं काही करू नये. ज्याला असं वाटतंय की संसारामध्ये आपल्याला बंधन आहे, आपल्याला दुःख कष्ट होत आहेत, तर आपण आपलं कर्तव्य कर्म करावं, फळाची इच्छा धरू नये. म्हणजे फळाची इच्छा आपल्या भोगासाठी धरू नये. फळ जे मिळेल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून ग्रहण करावं आणि त्यातलं सुद्धा 20%च आपल्या स्वतःसाठी वापरावं, असं वारंवार सांगणं आहे. अशा प्रकारे 6वा श्लोक आपण आत्ता बघितला आणि त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या बघितल्या. तर कर्म कसं करावं ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका आहे? आपलं जे नित्यकर्म आहे, आपल्याला कर्म तर करावीच लागणार आहेत. कर्म सोडून चालणार नाही. मी जर म्हटलं की मी हातावर हात धरून बसतो इथे, तर माझ्यासमोर जेवणाचं ताट कसं येईल? आय विल हॅव टू डू सम वर्क टू बी एबल टू सस्टेन. तुम्ही विचार करा की जर प्रत्येकाने 100 रुपये कमवले आणि त्यातले फक्त 20च वापरले, 20 इन्व्हेस्ट केले आणि 20 अतिथी, गुप्तदान आणि प्रत्यक्ष दान, अशा प्रकारे जर आपण सगळेजण राहिलो, तर आपल्या ह्या जगामध्ये कुठेही अशांती राहू शकते का? आणि कुठेही म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना डेप्रिव्हेशन, असं राहू शकतं का? नाही राहू शकत. बोला, एनी कॉमेंट्स ऑन दिस? कर्म कसं करावं? कर्माचा त्याग त्याग नाही करायचा आहे, कर्मफळाचा फक्त त्याग करायचा आहे. कर्मफळाचा म्हणजे कर्मफळाचा त्याग सुद्धा मी करता आहे हा भाव त्याग करायचा. कर्माचं फळ मिळणारच आहे, पण जर करता भाव नाही ठेवला तर मग त्या कर्माचं बंधन नाही होणार. लक्षात येतं ना? ठीक आहे, पुढचा श्लोक येतो. 7व्या श्लोकात काय म्हणतात? आहे का स्मिताताई? रेडी? हा. अनम्यूट. गो हेड. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. आता हा तामस त्याग म्हणजे काय सांगतात बघा. तामस त्याग म्हणजे प्रिस्क्राईब्ड ड्युटीज शुड नेव्हर बी रिनाउन्स्ड. जे आपलं स्वधर्मरूपी कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे, त्याचा तर त्याग करायचाच नाही. ठीक आहे. इफ वन गिव्स अप हिज प्रिस्क्राईब्ड ड्युटीज बिकॉज ऑफ इल्युजन, सच रिनन्सिएशन इज सेड टू बी इन द मोड ऑफ इग्नोरन्स. आपला स्वधर्म, आपलं कर्तव्य जर आपण मोहवश नाही केलं, तर तो तामस त्याग आहे. नेमिले कार्य जे त्याचा संन्यास न जुळेची तो, केला तसा जरी मोहे त्याग तामस बोलिला. नेमिलेलं जे कार्य आहे म्हणजे स्वधर्मरूपी कर्म. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अभ्यास करणं, गृहस्थ आश्रमामध्ये आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी करणं, वानप्रस्थाश्रमामध्ये सेवा करणं आणि संन्यासाश्रमामध्ये सगळ्या कर्मांचा आणि सगळ्या आसक्तींचा त्याग करणं.
हे जर आपण व्यवस्थित केलं, हे जर आपण व्यवस्थित केलं तर काय, हे जर नाही केलं तर मग आपण संन्यास अ, केला असं नाही समजू शकत. आपण जर व्यवस्थित कर्म केली तर तो संन्यासच आहे. कर्माचा जर त्याग केला तर तो संन्यास नाही. कर्माचा त्याग केला तर तो तामस त्याग येतो. तुम्ही, आपल्याला समजा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून ती नाही केली तर तामस त्याग होईल तो. ईश्वरजी काय म्हणतात बघूया. नित्य नैमित्तिक कर्म करणे, अयोग्य त्यांचा त्याग करणे, जरी कोणी सोडील त्यासी तो त्याग म्हणावा तामसी. योग्य कर्मांचा त्याग जर केला तर ते तामसी त्याग होईल तो. त्याजावे न नैमित्तिका नित्य कर्मा, नसे योग्य तैसे जगीच्या धर्मा. त्यजी जे ते कोणी एक अज्ञानग्रस्त, असा त्याग तोची तमाच्या गुणात. नैमित्तिक नित्यकर्म जे आहे, जे आपल्याला करणं भाग आहे, ते करणं समजा आपण सोडलं तर त्याचा त्याग म्हणजे तामसी त्याग आहे, तो संन्यास नाही. आपल्याला जे कर्तव्य कर्म करणं भाग आहे ते करणं भागच आहे. ते आपण फक्त कर्ताभाव सोडून करायचं आपल्याला. नित्यकर्माचा संन्यास करणं योग्य नाही. मोहाने केलेला त्याच्या त्यागास तामस त्याग असं म्हणतात. ना तरी अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोविजती नखे, तैसे कर्मद्वेषे अशेखे कर्मेची सांडी. अंधारात दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावीत. आपल्याला अंधारात दिसत नाही म्हणून नखांनी समजा आपण डोळे फोडले तर काय होईल? आपल्याला काहीच दिसणार नाही. त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो, तयाचे जे कर्म सांडणे, ते तामस पै मी म्हणे. शिसाराचे रागे लोटणे, शिरची जैसे. त्याचं जे हे कर्म टाकण्याचं कृत्य आहे ते तामस आहे असं मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसं डोकंच थोडं तसे कारण मला डोकं दुखतंय म्हणून मी डोकं कापायचं का? तर आपल्याला कर्म करायला आवडत नाही आहे, नित्यकर्म नैमित्तिक कर्म करायचं नाही आणि आपण संन्यासी होतो असं म्हणणं, हा तामस त्याग आहे. हा गा मार्गो दुवाडू होय, तरी निस्तरिती लपाये, ही तेची खांडणे आहे मार्गा पराधे. अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तर तो रस्ताच पाय चालून संपवतील. ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे पाय सोडावेत का? रस्ता अवघड असला तरी तुम्हाला चालावं तर लागेलच ना. रस्ता अवघड आहे म्हणून आपण आपले पाय तोडून टाकू का? आपण कुठेच नाही पोहोचणार. भुकेल या पुढे अन्न, हो का भलतेचे ऊन, तरी बुद्धी न घेता लंघन, बाणे पाप राहल्या. भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेलं अन्न वाटेल तितकं जरी ऊन असलं तरी बुद्धीने लंघनाचा विचार न करता जसे ते ताटा लाथेने उडवावं. हं? आपल्याला समजा आपल्या समोर अन्न आलं, आपल्याला भूक लागली, ते खूप गरम आहे म्हणून ते न खाता आपण लाथेने ते उडवून टाकायचं. हा त्याग बरोबर आहे का? अशा प्रकारचा त्याग जर केला तर तामसी त्याग येतो. हं? तैसा कर्माचा बाधू कर्मे, निस्तरी जे करीते निवर्मे, हे तामसू नेणे भ्रमे माझ विला. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचं बंधन कर्म करण्याच्या हातवडीने कर्मे करून नाहीसे करावे हे जाणत नाही. तर कुठलं कर्म कसं करावं आणि त्याच्या कर्ताभावाचा त्याग कसा करावा, कर्मफळाचा किंवा कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग कसा करावा हे माहिती नसल्यामुळे हा जो तामसी वृत्तीचा मनुष्य आहे त्याला कर्म करण्याची हातोटी नाही आहे. म्हणून तो कर्मच टाकून देतो. हं? की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, तरी झणे आतळा त्यागा तामसा तया. तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेलं जे कर्म, ते कर्मच तो टाकतो. परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. अशा प्रकारचं कर्म तू कृपा करून टाळू नकोस. तर अशा प्रकारे आपण 7वा श्लोक बघितला आणि 7व्या श्लोकावर तेवढ्याच्या गोळ्या. याच्याबद्दल काही आहे प्रश्न? की आपल्याला फक्त कर्ताभावाचा आणि कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. आपल्याला कर्माचा त्याग नाही करायचा आहे. आपल्याला कर्म करायचंच आहे. कुठलं कर्म करायचंय? फक्त जे स्वधर्मरूपी कर्तव्य कर्म आहे तेवढंच. त्याच्या जास्त नाही करायचं. त्याच्यात जास्त जर केलं तर काय होईल? त्याच्यात जास्त जर केलं तर मी करता आहे, मी हे करतोय आणि मला हे कर्म करून काहीतरी मिळवायचं असं होईल.
सो दॅट विल नॉट बी सात्विक कर्म, दॅट विल बी राजसिक कर्म. ते नाही करायचं. एनी क्वेश्चन्स अबाउट दिस? आता हे तर क्लिअर आहे ना? कन्फ्युजन नाही कुठे काही? मलाही समजलंय आणि तुम्हालाही समजलंय होपफुली. हा, कुठलं कर्म करावं आणि कुठलं कर्म टाळावं, कुठल्या कर्माचा त्याग करावा. स्मिता दे, नेक्स्ट श्लोक बोला. दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत् स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत. ओके, याच्यात म्हणतात की एनी वन हू गिव्स अप प्रिस्क्राइब ड्युटीज एज ट्रबलसम और आउट ऑफ फिअर ऑफ बॉडीली डिस्कम्फर्ट इज सेड टू हॅव रिनाउन्स्ड इट इन द मोड ऑफ पॅशन. म्हणजे राजसी त्याग, कुठला त्याग? की हे कर्म केल्यामुळे मला कष्ट होणार आहे म्हणून मी करतच नाही. सच ऍक्शन शुड नेव्हर लीड, सच ऍक्शन नेव्हर लीड्स टू द डेफिनेशन ऑफ रिनन्सिएशन. ह्याला संन्यास नाही म्हणता येणार आपल्याला. कष्टामुळे कष्टामुळेचे जे कर्म सोडणे अंग राखुनी, त्यागता राजस तो वांझ, न देखे आपुले फळ. कष्टामुळेची जे कर्म सोडणे अंग राखुनी, म्हणजे आपल्याला अंगाला तोषिश पडते म्हणून आपण ते कर्म टाळणार आहे, तर तो त्याग जो आहे तो राजस आहे. आणि तो वांझ आहे. वांझ आहे म्हणजे की त्याचं फळ नाही मिळणार काही. तो न देखे आपले फळ, म्हणजे त्याचं आपल्याला काही फळ मिळणार नाही. ठीक आहे. कर्मे दुःखकारक असे जाणूनी, शरीरास क्लेशकारक मानुनी, ती सोडावी तो त्याग राजसिक, असा त्याग न होई लाभदायक. कर्मे दुःखकारक आहेत म्हणून ती समजा त्यागली तर आपल्याला त्याचा काही लाभच नाही होणार ना, कारण की आपण कर्म केलंच नाही तर फळ काय मिळेल? कुणा कर्म वाटे चिते दुःखकारी, शरीरासी होईल ते क्लेशकारी. म्हणून त्यजावीची कर्मे अनेक, फळेना असा त्याग सो राजसिक. कुणाला कर्मच दुःखकारी वाटतं आणि त्या शरीराला क्लेश देणार आहे म्हणून ते कर्म आपण सोडून देतो, तर असा कर्माचा त्याग जो आहे तो राजसिक आहे. हं? कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याच्या शरीर त्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्या त्यागाचं फळ मिळत नाही. आपण जर कर्म केलंच नाही तर फळ कसं मिळेल? अथवा स्वाधिकार उपजे, आपले भीतही सुजे, परी करितया उमजे निबरपणा. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो आणि आपल्याला सांगितलेलं कर्तव्य सुद्धा त्याला उमजतं, परंतु करण्याच्या त्रासाला तो कंटाळतो आणि तो कर्म करत नाही. जे कर्माची ऐलीकड, नावेक दिसे दुवाड, जे वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते. आता शिदोरी म्हणजे काय? की आपण डब्बा घेऊन जातो ना, समजा कामाला आपण डब्बा घेऊन जातो, डब्याचं वजन होईल ना, तर ते जड वाटेल घेऊन जाताना. शिदोरी म्हणजे कामाला जाताना घेऊन घेऊन गेलेलो अन्न, राईट, डब्बा, टिफिन. जैसा निंब जिभे कडवटू, हिरळा पहिले तुरटू, तैसा कर्मा ऐल शेवटू, खणूआळा होय. प्रथम जो कडुलिंब असतो ना, म्हणजे नीम, तो जिभेला जसा कडू लागतो आणि हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो, त्याचप्रमाणे कर्माचा अलीकडला शेवट म्हणजे आरंभाची बाजू त्रासदायक असते. का धेनू दुवाड शिंग, शेवंती ये अडव अंग, भोजन सुख महाग पाकू करिता. गाय स्वरूपता चांगली असते परंतु शिंगाचा म्हणजे मार्केपणाचा दोष तिच्यात आहे. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम आहे परंतु तिलाही काट्यांच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचं सुख तर चांगलं खरं परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होतं. म्हणजे आपल्याला कर्म करताना पहिले थोडे कष्ट होतात परंतु नंतर त्याचं फळ जे असतं ते चांगलं असतं. इनफॅक्ट ते फळ चांगलं असावं म्हणूनच आपण ते कष्टप्रद जे कर्म असतं ते सहन करतो. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीच अतिविषम, म्हणून तो ते श्रम करिता मानी. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असतं म्हणून तेच तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. येरवी विहितत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, तेथ पुळला ऐसा सांडी आदरिलेही. वास्तविक पाहता शास्त्रानं कर्म करायला सांगितलेलं आहे म्हणून तो कर्म करायला आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्याला क्लेशात घातलं तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो
त्याचप्रमाणे आरंभलेलेही कर्म तो मध्येच टाक. कारण की कर्म करताना कष्ट होत आहेत. म्हणजे त्याला माहिती काय करायचंय, तो शास्त्रानुसार कर्म करायला सुरुवात पण करतो, पण नंतर तो थांबवून टाकतो, कारण की कष्टप्रद आहे ते, आणि कष्ट होतात. म्हणे वस्तू देहासारिखी, आली भोवती भाग्य विषयकी, मा जाचू का कर्माधिकी पापिया जैसा. तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीण का करू. देह मला मिळालेला आहे तर मी आता एन्जॉय करीन हा. हा? मी याला त्रास नाही देणार, क्लेश नाही देणार. कर्म करून मी शीण का घेऊ. केले कर्मी जे द्यावे, ते झणे मज होवावे, आजी भोगू ना का बरवे हातीचे भोग. केलेलं कर्म काही फळ देईल, परंतु तसले उधार मला नको. सांप्रत हातात असलेलं म्हणजे उपलब्ध, म्हणजे उत्तम भोग भोगावेत हेच बरं नाही का. म्हणजे आय विल एन्जॉय आणि इंडल्ज, एवढंच मी फक्त करीन, कर्म करून कष्ट करणार नाही. ऐसा शरीराची आक्लेशा, भेणे कर्मे वीरेशा, सांडी तो परी ऐसा राजसू त्यागू. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा, तो राजस त्याग होय. अशा प्रकारचा त्याग जर आपण केला तर तो राजस त्याग आहे. एरवी तेथही कर्म सांडे, परी तया त्यागफळ न जोडे, जैसे उतले आगी पडे ते न लगेची होमा. वास्तविक विचार करून पाहिलं तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचं फळ प्राप्त होत नाही. आपल्याला कर्माचा त्याग करायचा नाहीच आहे, नित्यनैमित्तिक कर्म करायचीच आहेत, फक्त कर्ताभावाचा आणि फळाच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. का बुडोनी प्राण गेले, ते अर्धोदकी निमाले, हे म्हणो नये जाहले दुर्मरणजी. अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधीस्थ झाले असे म्हणू नये. पाण्यात बुडलेल्या माणसाला त्यांनी जलसमाधी घेतली असं कसं म्हणणार आहे आपण. तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकरणातच जमा होईल. तैसे देहाचे निलोभे, जेणे कर्मा पाणी सुभे, तेणे साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याचे हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत. त्यावर तो पाणी सोडतो, म्हणजे काय की तो कर्मे टाकतो, परंतु ह्या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचं फळ मिळत नाही. किंबहुना आपले जे ज्ञान उदय होय उदया आले, ते नक्षत्रा ते पाहिले गिळी जैसे. फार काय सांगावं, आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसं करतो, तैषा सकारण क्रिया आरपती धनंजया, तो कर्मत्यागो ये जया मोक्ष फळासी. त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणांसह म्हणजे अज्ञानासह नाहीशा होतात. आत्मज्ञानाचा उदय झाला की त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येतं, ते कुठलं मोक्षफळ आहे, ते मोक्षफळ अज्ञाना त्याग्या नाही अर्जुना, म्हणून तो त्यागू न म्हणा राजसू जो. ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला म्हणजे राजस त्याग याला मिळत नाहीत, म्हणून तो राजस त्याग होय. तो खरा त्याग आहे असं मानू नका. तरी कोणे पा येथ त्यागे, ते मोक्षफळ घर रिगे, हेही ऐक प्रसंगे बोली जेल. तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसतं आणि आपणहून मिळतं, हेही प्रसंगानुसार इथे सांगण्यात येईल. हं? अशा प्रकारे आपण तामस त्याग बघितला आणि राजस त्याग बघितला. तर राजस त्याग म्हणजे काय, याच्याबद्दल काही शंका आहे कोणाला. एखादं कर्म मी केलं, मला माहिती आहे काय कर्म करायचंय, पण ते कर्म करत असताना कष्ट होणार आहे, तर ते कष्ट मला करायचे नाही, म्हणून मी ते कर्म करतच नाही. हा राजस त्याग आहे. नो क्वेश्चन्स. पुढचा श्लोक बघायला. सात्विक त्याग. हं? स्मिताताई. हा. कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन, सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्विको मतः. हा सात्विक त्याग म्हणजे काय हे बघा आता, की ओ अर्जुन, when one performs his prescribed duty only because it ought to be done and renounces all material association and all attachment to the fruit, his renunciation is said to be in the mode of goodness. म्हणजे सात्विक त्याग कुठला आहे. करणे नेमिले कर्म कर्तव्याची म्हणून या, ममत्व फळ सोडून त्यागतो मान्य सात्विक. नेमलेलं जे कर्म आहे ते कर्तव्य म्हणून मी करतो, आणि फळासाठी माझ्या मनामध्ये कुठलंही ममत्व नाही, म्हणजे आसक्ती नाही.
ते ममत्व सोडून जो त्याग करतो तो मान्य सात्विक. नियतकर्मे कर्तव्य जाणूनी करावी त्याचे फळ त्यागुनी मोहाचाही त्याग जो करील तो त्याग सात्विक म्हणवील. नियत कर्मे जाणूनी करावी त्यांचं फळ त्यागुनी मोहाचाही त्याग जो करील तो त्याग सात्विक म्हणवील. जशी प्राप्त जी त्या ज्यास कर्मे विहित म्हणावे तया कर्म कर्तव्य पार्थ नसावी फलाशा न करते पणाही असा जो असे त्याग सात्विकी तो सात्विकी. जशी प्राप्त जी ज्यास कर्मे विहित आहेत त्या कर्मांना कर्तव्य म्हणावं, त्याची फलाशा नसावी आणि कर्तेपणा पण नसावा. असा जो त्याग आहे तो सात्विक त्याग आहे. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात? हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्यकर्म आसक्ती म्हणजे कर्तृत्व मत सोडून आणि फलाकांक्षा सोडून केलं जातं त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. अशा 200 ओव्या आपण केल्या आतापर्यंत. तरी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे कर्म स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आलेलं असेल ते कर्म शास्त्राचा मान ठेवणं हाच कोणी अलंकार. तो त्या कर्मावर चढून म्हणजे शास्त्राला मान देऊन यथासांग आचरतो ते सात्विक कर्म आहे. परी हे मी करीत वसे ऐसा आठवो त्याची मनसे तैसेची पाणी दे आशे फळाची ये. परंतु हे कर्म मी करतो असं कर्तृत्वाचं स्मरणही मनातून टाकतो आणि त्याचप्रमाणे फलेच्छेवरी तो पाणी सोडतो. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केलिया दोन्ही पतना कारण होती. अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपाताला कारणीभूत होतात. म्हणजे बघा, आता आपण ह्या आईच्या जागी ना आपला देश समजू. ठीक आहे, आपण भारत माता म्हणतो ना. तर भारत माता आपल्याला काय सांगते? भारत माता आपल्याला सांगते की तुम्ही माझ्याकडून तुम्हाला जे हवं असेल ते जरूर घ्या, परंतु तुम्ही मी जे तुम्हाला देऊ शकते त्याचा उपभोग नका घेऊ. ठीक आहे ना. तर जर आपण आपल्या देशातून आणि तुम्ही नुसतंच भारत नका समजू, सगळं जग समजा, पूर्ण निसर्ग समजा, मदर नेचर समजा, तर तुम्ही तिच्याकडनं समजा तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं तर ते योग्य आहे. परंतु त्याचा उपभोग जर तुम्ही घेतला तर मग ते योग्य होईल का? तुम्हीच विचार करा. आपल्या मातेचा, आपल्या मातृभूमीचा किंवा निसर्गाचा आपण उपभोग जर घेतला तर काय होईल? याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. हं? तर तसं नाही करायचं आपल्याला. आपल्याला जेवढी आपली आवश्यकता आहे तेवढंच फक्त घ्यायचं आहे. नाही केलं तर अधःपात होईल. अधःपात म्हणजे सत्यानाश. अधःपात म्हणजे अध म्हणजे खाली आणि पात म्हणजे पडणं. अधःपात म्हणजे खाली पडणं, डाऊनफॉल इंग्रजीत. तरी दोन्ही ये त्यजावी मग माताची ते भजावी वाचूनी मुखा लागी वाळावी गायची सगळी. तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गाईचं एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी का? हम्म. गाईचं एक मुख अपवित्र म्हणजे काय की गाय आता समजा तोंडाने काही खात असेल. हं? गाय समजा काही खात असेल तर ती तोंडाने खात असताना जे काही तिची लाळ गळत असेल किंवा काय वगैरे ते आता अपवित्र आहे असं आपण समजलं, किंवा गाय दुसरं काही कचरा वगैरे पण खाऊन टाकते कधी कधी, तर तसं आहे म्हणून ती गाय पूर्ण आपण सोडून द्यावी का? असं नाही आहे. आपली मातृभूमी, आपली आई किंवा प्रकृती ही जी आपली आई आहे तिची आपण सेवा करायला पाहिजे. तिचा आपण उपभोग नाही करायला पाहिजे. हे आपण पक्क समजून घ्यायला पाहिजे. आवडतीये ही फळी असारे साली आठोळी त्यासाठी अवघळी फळाते कोणी. आपल्या आवडत्या फळामध्ये साल आणि आठोळी म्हणजे बी ह्या दोन्ही असार आहेत. आपण साल पण खात नाही आणि बी पण खात नाही. म्हणजे आता आपण आंबाच विचार करू, म्हणजे आंब्याचा विचार करू की आता आंब्याचा सीझन आहे सगळीकडे, तर आपण आंब्याचं साल पण नाही खात आणि आंब्याची आठोळी म्हणजे त्यातली बी जी आहे ती आंब्याची कोय ती पण नाही खात. तेव्हा या दोन असार गोष्टींकरता, असार म्हणजे ज्या टाकून द्यायच्यात आपल्याला, सार म्हणजे व्हॉट एव्हर कॅन बी टेकन ऑर कन्झ्युम्ड, असार म्हणजे जे टाकून द्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी सर्व फळाचा त्याग कोणी करील का? म्हणून की आपण सगळ्याच्या सगळा आंबा फेकून देऊ?
हा, आपण त्यातलं जे सार आहे ते घेऊ आणि जे असार आहे ते टाकून देऊ. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा घे. त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफळाची लालसा, ह्या दोन्हीचेही नाव कर्मबंध आहे. तर ह्या दोन गोष्टी असार आहेत, त्या टाकून द्यायच्यात आपल्याला. तरी या दोहीच्या विखी, जैसा बापू नातळेले की, तैसा हो न शके दुःखी भीता क्रिया. तर त्या ज्याप्रमाणे बाप लेकी संबंधाने विषय वासना टाकून तिचं संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यास दुःखी होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो आणि म्हणून दुःखी होत नाही. एखादा बाप जो आहे तो आपल्या मुलीला कसा वाढवतो? विषय वासना टाकून वाढवतो ना, केवळ कर्तव्य म्हणून, आणि तो दुःखी होत नाही. त्याचप्रमाणे आपण कर्तृत्व मद आणि फलास्वाद या दोन्ही गोष्टी टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्म करतो, तर आपण दुःखी नाही होणार. तर तो सात्विक त्याग आहे. हा तो त्याग तरवरू, जो का मोक्षफळे ये थोरू, सात्विक ऐसा डगरू यासीच जगी. ज्याला मोक्षरूपी मोठं फळ येतं, तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. आणि अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. आता जाळूनी बीज जैसे, झाडा कीजे निर्वंशे, फळ त्यागुनी कर्म तैसे त्यजले जेणे. जसं बीजच जाळून झाडाला निर्वंश करावं, त्याप्रमाणे ज्याने फळ टाकून कर्म टाकलेलं आहे. आता बघा की आपल्याकडे समजा झाड आहे, परंतु त्याला फळ येणार नाही अशी आपण व्यवस्था केली, निर्बीज केलं त्याला, म्हणजे काय होईल? की नंतर पुन्हा झाड तयार नाही होणार. म्हणजे आपण जे काही कर्म करतोय त्याचं जे फळ मिळणार आहे, त्या फळाची जर आसक्ती आपल्याला नसली, तर आपला पुनर्जन्म नाही होणार. आणखी आपल्या कर्माला आपण निर्बीज केलं, कर्माचं जे फळ होतं ते फळ आपण टाकून दिलं. तर फळ टाकून दिलं म्हणजे काय, की त्या फळाबद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती नाही आता. आपण ते जे काही फळ मिळेल त्यापैकी आपण सांगितलं होतं गणित, त्या 1/5 आपण घेणार आहे, 20%, आणि बाकी 80% आपण इतर गोष्टींसाठी वापरणार आहे. आणि ते देखील मी मिळवलंय असा कर्ता भाव, असा अहंकार आपण मनामध्ये नाही ठेवणार आहे. अशा प्रकारे जर आपण राहिलो, अशा प्रकारे जर आपण कर्मफळाचा त्याग केला आणि कर्ता भावाचा त्याग केला, तर तो सात्विक त्याग आहे. लोह लागत खेवो परीसी, धातूची गंधी काळी जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. त्या परिसाला लोखंड लागता क्षणीच त्याची गंज आणि काळेपणा ह्या दोन्ही जातात, म्हणजे तर सोनच होतं तयार. त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. आपल्या चित्तावर आणि रजोगुण आणि तमोगुण ह्या दोघांची जी काळीख लागलेली आहे, गंज आणि काळेपणा, या दोन्ही गोष्टी सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग सत्वे चोखाळे, उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात. तेव्हा त्या मृगजळाची अवस्था संध्याकाळी अशी होते, तशी म्हणजे काय, की कुठेच दिसण्याचं होतं. आता शुद्ध सत्वगुण जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला स्पष्टपणे कळायला लागतं की हे जग जे आहे हे मृगजळासारखं भासमान आहे. आणि संध्याकाळ झाली की ते मृगजळ नाहीच होतं. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये जेव्हा प्रकाश पडतो सत्वगुणाचा, तेव्हा हे कळायला लागतं की हे जग जे आहे हे आभासात्मक आहे. याच्यामध्ये जे जे विषय आहेत, त्या विषयांना प्राप्त करून आपल्याला सुख होईल असं जे वाटतं, ते म्हणजे मृगजळाला बघून त्यांनी आपली तहान भागेल असं वाटण्या इतकं मूर्खपणा आहे. जर तहान लागली असेल तर पाणी प्या. हं? असं आहे. नंतर होते एखाद दोन ओव्या आहेत, नंतर आपण पुन्हा एकच ओवी उरलेली आहे. हं? तैसा बुद्ध्याधिकां पुढा, असं तो विश्वाभासु हा एवढा, तो न देखे कवणी कळा आकाश जैसे. जसं आकाश एवढं मोठं चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही. आकाश खरं तर सगळीकडे आहे ना, परंतु आपण जर म्हटलं की आकाश कुठे आहे,
आपण असं दाखवू शकू का हे इकडे आकाश आहे आणि इकडे नाही आहे? सगळीकडेच आकाश आहे. तसा सत्वगुण आहे. तर सत्वगुणाच्या सूर्योदयामुळे, सत्वगुणाच्या प्रकाशामुळे आपल्याला आपलं खरं स्वरूप, जगाचं खरं स्वरूप आणि ईश्वराचं खरं स्वरूप हे कळायला लागतं. आणि हे कळलं की असं लक्षात येतं की मी नेहमीच मुक्त होतो. मोक्षाची पण इच्छा उरत नाही. असा जो जीवन मुक्त आहे तो सात्विक त्यागामुळे मुक्त होतो. याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं का? तामसिक त्याग, राजसिक त्याग, सात्विक त्याग, कळलं? कर्म आणि त्याचा बोलू त्याग. का? बोला बोला बोलू का बोला. मी? येस. नाही म्हणजे मला असं वाटतं कोणता का त्याग असे ना, सात्विक का काय, बाय द एंड ऑफ द डे आशाच ठेवायची नाही, असंच झालं ना. नाही, असं नाही आहे. आपण जेव्हा कर्म करू तेव्हा त्या कर्माचं फळ नक्कीच मिळणार आहे, परंतु त्या कर्माचं फळ जर आपल्याला 100% मिळणार असेल, म्हणजे 100 जर फळ मिळणार असेल, तर ते 100च्या 100 मी एन्जॉय करीन असं आपण जर म्हटलं आणि हे 100 मी मिळवलंय असं जर म्हणेन, तर मग ते चूक आहे. आपण कर्म करायचंय. कुठलं कर्म करायचंय? नित्य आणि नैमित्तिक कर्म. म्हणजे तुम्हाला रोज सकाळी करायला लागेल, नंतर आंघोळ करायला लागेल, जेवायला लागेल, स्वयंपाक करायला लागेल, नोकरी करायला लागेल, धंदा करायला लागेल, कुटुंबाची काळजी घ्यायला लागेल, देशाची काळजी घ्यायला लागेल. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. हे करायचंच आहे आपल्याला. परंतु हे करत असताना मी करतो ही भावना नको. आणि ह्याचा जो परिणाम आपल्याला मिळणार आहे, म्हणजे फळ जे मिळणार आहे, त्या फळाबद्दल आसक्ती नको. आसक्ती म्हणजे काय की हे फळ मिळालं नाही तर मी दुःखी होणार. हे फळ माझ्याचसाठी मला पाहिजे. हे फळ मी दुसऱ्या कोणाला देणार नाही. अशा प्रकारच्या वृत्तीने आपल्याला कर्म नाही करायचं. कर्म कुठल्या वृत्तीने करायचं आहे की जे नित्य कर्म आहे ते मी करणार आहे, नैमित्तिक कर्म आहे तेही मी करणार आहे. कुठलं कर्म करणार आहे? जे मला वर्णाश्रम धर्मानुसार मिळालेलं आहे ते. भलती सलती कर्म मी नाही करणार. मला जे करण्यायोग्य आहे तेच मी करणार आहे, पण ते देखील मी कर्ताभाव टाकून आणि कर्मफळाची आसक्ती टाकून करणार आहे. ठीक आहे. खरं, हो हो. कर्म थँक्यू तर दादा. करायचंच आहे. तुम्ही कर्म केल्याशिवाय राहणार कसे आहेत? तुम्हाला जर पोट भरायचं असेल तर खावं तर लागेल ना. खायचं असेल तर मग हम्म. काहीतरी स्वयंपाक करावा लागेल किंवा काहीतरी फळं तोडून आणावं लागतील. काहीतरी करावंच लागेल. आणि आली फळं आपल्यासमोर तरी सुद्धा चावून खावे तर लागतील ना, त्याशिवाय पोट कसं भरेल? कर्म तर करावंच लागेल. कुठलं कर्म करायचं आहे? की जे कर्म आपल्याला आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार सहज करता येणं शक्य आहे ते, ते देखील फळाची आसक्ती न ठेवता ओके. आणि कर्ताभाव न ठेवता असं करायचं. ठीक आहे. आता आणखीन एक श्लोक घेऊ, अजून आहे वेळ 10 मिनिटं. सो 10वा श्लोक. ताई, स्मिता ताई. हा. न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते, त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः. Okay, the intelligent renouncer situated in the mode of goodness, neither hateful of inauspicious work nor attached to auspicious work, has no doubts about work. तर जो सात्विक करता आहे किंवा सात्विक कर्म करणारा आहे, सात्विक त्याग केलेला आहे ज्यांनी, तो एखादं कर्म मला अशुभ आहे असं वाटतं म्हणून त्याचा त्याग करत नाही. कर्तव्य कर्म जर असलं तरी अशुभ असलं तरी करेल. म्हणजे आता अर्जुन जो आहे ना, तो आता आपल्या गुरूंना किंवा आपल्या वडिलांच्या काकांना मारणार आहे, पण ते कर्तव्य आहे म्हणून तो करणार आहे, अशुभ असलं तरी सुद्धा. आणि जे शुभ कर्म आहे त्याची आसक्ती नाही आहे की मला हे हे मीच करणार आहे, बाकी कोणी करू शकत नाही, मीच करेन. असं पण नको आहे. कर्मी शुभाशुभी जेव्हा रागद्वेष न राखतो, सत्वात मुरला त्यागी ज्ञानेचे दोन्ही संशय. कर्मी शुभाशुभी म्हणजे शुभ आणि अशुभ या कर्मांमध्ये जेव्हा राग आणि द्वेष न राखतो, शुभ कर्म मी करेन आणि अशुभ कर्म मी नाही करणार, जरी ते मला क्रमप्राप्त असलं तरी सुद्धा, जो त्यागी सत्वामध्ये मुरलेला आहे तो संशयरहित होऊन त्याला जे योग्य कर्म आहे ते करणार. 10वा श्लोक. काम्य कर्मांचा द्वेष न करावा आणि सत्कर्मांचा मोह नसावा. बुद्धिमान मनुष्य तो शुद्ध चित्त, नसे संशय त्याचे मनी तो मुक्त. काम्य कर्मांचा तो द्वेष नाही करत.
म्हणजे जी कठीण आहेत पण करण्यासारखी आहेत, त्यांचा तो द्वेष नाही करत. ठीक आहे. म्हणजे कसं की आता रोज सकाळी शौचानंतर आपल्याला आपला पार्श्वभाग धुवावा लागतो. तर ते काम्यकर्म आहे. काम्यकर्म म्हणण्यापेक्षा ते न आवडणारं कर्म आहे. परंतु ते तो करून टाकतो. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही नाही आहे ना. तर तशाच प्रकारे आपण समजावं, जे कर्म आपल्याला करावं लागतं की जे आपल्याला आवडत नाही परंतु करणं तर भाग आहे, ते करून मोकळे व्हा. आणि सत्कर्मांचा मोह नसावा. बुद्धिमान मनुष्य तो शुद्ध चित्त, नसे संशय त्याचे मनी तो मुक्त. तिरस्कारिना नाकाम्य कर्मा जराही, नसे पुण्यकर्मी जया मोह काही. फळा त्या गुणी बुद्धीजी सात्विकात, नसे काही शंका तयाच्या मनात. त्याच्या मनात काही शंका नाही आहे, कुठलं काम करावं आणि कुठलं सोडावं. बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्मांच्या ठिकाणी आसक्त होत नाही. म्हणून प्राचीनाचे निबळे, अलंकृते कुशला कुशले, तिये व्योमांगी आभाळे जिराली जैसी. म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्म प्राप्त झाली असता ती आकाशाच्या अंगी जसं ढग विरून जातात. प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली. आता प्रारब्ध कर्म कुठला की या अर्जुनाचा जन्म या क्षत्रिय कुळात झाला, त्यामुळे त्याला लढाई करणं भाग आहे. ते प्रारब्ध कर्म आहे. ती कर्म प्राप्त झाली असताना जशी आकाशाच्या अंगी ढग जसे विरून जातात, आकाशामध्ये ढग विरतात इव्हेंच्युअली, राईट. तैसी तयाची ये दिठी, कर्मे चोखाळली किरीटी, म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात. म्हणून तो सुखदुःखाच्या योगाने हर्षविषादाला पावत नाही. ब्रह्मार्पणम ब्रह्म होईल, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम. सगळं ब्रह्मच आहे. ब्रह्मेण ते येन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. सगळं कर्म करणारा, कर्म करण्याची जी सगळी साधनं आहेत, उपकरण आहेत, ते सगळं ब्रह्मच आहे. त्यामुळे हर्ष विषादाला पावत नाही. हं? तेणे शुभकर्म जाणावे, मग ते हर्षे करावे. हा अशुभा लागे होवावे द्वेषिया ना. त्याने शुभकर्म जाणावे आणि मग ते आनंदाने करावे. अथवा अशुभ कर्म जाणावे आणि मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना, असं नाही करत तो. तरी या विषयींचा काही तया एकूही संदेह नाही. जैसा स्वप्नाच्या ठाई जागीन नलिया. जाग झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे जशी ही दोन्ही मिथ्याच असतात, त्याप्रमाणे अशा शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीही शंका किंवा भ्रांती नसते. आता पुन्हा एकदा समजून घ्या. समजा आपल्याला एखादं स्वप्न पडलं. तर त्या स्वप्नामध्ये आपल्याला लॉटरी लागली. तर आपण उठल्यानंतर लॉटरीचं तिकीट कुठे ठेवलंय हे बघायला जाऊ का? म्हणजे काय झालं की स्वप्नामधला लाभ जो होता तो मिथ्या होता हे आपल्याला जागं झाल्यावर कळलं. त्यामुळे आपण त्या लॉटरीच्या तिकिटाला शोधायचा प्रयत्न नाही केला. समजा स्वप्नामध्ये आपण मेलो. हं? आपल्याला साप चावला किंवा वाघाने आपल्याला फाडून खाल्लं किंवा आपण नुसतंच बेशुद्ध पडून मेलो. सोपं मरून आपण, जर आपल्याला कल्पनाच करायची तर भयानक कल्पना कशाला करायची. अशी कल्पना करू की आपण झोपेतल्या झोपेत गेलो आणि उठलोच नाही, असं आपण स्वप्न बघितलं. तर जेव्हा आपण जागे होऊ तेव्हा आपण स्वप्नात मेलो होतो म्हणून दुःखी हो का? नाही होणार. म्हणजे स्वप्नामधला लाभ, जे लॉटरीचं तिकीट, किंवा स्वप्नामधली हानी, हे नफा आणि तोटा, इन्कम और लॉस, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपण विसरून जातो. कारण की ते खोटं होतं ना, तो स्वप्न होतं. त्याचप्रमाणे ह्या जागृतावस्थेमधल्या स्वप्नातून आपण जेव्हा जागे होऊ तेव्हा आपल्याला कळणार आहे की आपलं खरं स्वरूप काय आहे. आणि हे जे चाललेलं आहे सध्या या जगामध्ये, जागेपणी आपल्याला जे काही दिसतंय, जो काही अनुभव येतोय, तो स्वप्न होत आहे. त्यामुळे इथल्या लाभहानीचा देखील आपल्या मनावर परिणाम होणार नाही. त्याच्या मनातनं संशय पूर्णपणे गेलेला असेल की हे खरं नाही आहे. त्यामुळे अशा शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका नसते. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैतभावाची वार्ता, नेणे तो पंडुसुता सात्विक त्यागू. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म आणि कर्ता या द्वैतभावाची वार्ता देखील कानावर येत नाही, त्याला सात्विक त्याग असं म्हणतात. कर्म आणि कर्ता यांचा द्वैतभाव म्हणजे मी करता आणि मी कर्म करतोय ते माझ्यापेक्षा वेगळं.
म्हणजे मी आता ही बाटली उचलली आणि मी यातलं पाणी प्यालो. हं? हे द्वैत झालं. म्हणजे कसं की मी ही बाटली बघतोय, ही बाटली म्हणजे मी नाही आहे. या बाटलीतलं पाणी म्हणजे मी नाही आहे, त्या बाटलीतलं पाणी मी प्यालो. हे कर्म मी केलं. हे कर्ता आणि कर्म हे दोन्ही वेगळं झालं. अशा प्रकारे कर्ता आणि कर्म वेगळं केव्हा होईल? जर आपण ह्या सगळ्या प्रक्रियेला खरं आहे असं मानलं तर ही प्रक्रिया जागेपणामध्ये फक्त शक्य आहे. जागृत अवस्थेमध्ये ही क्रिया जी आहे ही सापेक्ष जगतामध्ये होते आहे, हे दिसतंय, असा अनुभव येतोय. परंतु ही सगळीच्या सगळी लीला सुरू आहे. ही सगळीच्या सगळी जागृत अवस्थेमधली स्वप्नावस्थाच आहे. कुठल्या दृष्टिकोनातून? जर मी खरा जागा झाला असेल तर. अशा प्रकारे जर मी जागा झालेलो असेल माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये, तर मला ही जागृत अवस्था देखील स्वप्नवत वाटेल. याचं आपण विश्लेषण अनेक वेळा केलेलं आहे. अनेक वेळा केलेलं आहे. कसं केलेलं आहे? हे आत्ता आपण 55-56 मिनिटं चर्चा करतोय. ती 55-56 मिनिटाची चर्चा कुठे आहे आता? नाही आहे. त्याची केवळ स्मृती आहे. त्याचप्रमाणे काल रात्री जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पण आता स्मृतीच आहे. दोन्ही स्मृतीच आहेत. पण स्वप्नातनं जेव्हा जागे झालो तेव्हा ते स्वप्न होतं हे कळलं. त्याचप्रमाणे ह्या जागृत अवस्थेतून आपण जेव्हा जागे हो खरे, तेव्हा हे कळेल की हे स्वप्न होतं. स्वप्नात तर स्वप्न खरं वाटलं होतं. त्याचप्रमाणे आत्ता हे खरं वाटतं. परंतु हे देखील येत आहे जात आहे, येत आहे जात आहे. हे पण फक्त स्मृती तयार करते, संस्कार निर्माण करते, बाकी काहीच करत नाही. सत्य काय आहे? सत्य वर्तमान आहे. द प्रेझेंट मोमेंट, दॅट इज द सत्य. त्याच्यात राहायचं आहे आपल्याला. मी शेअर द स्क्रीन अगेन. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. अर्जुना, अशा रीतीने कर्मे टाकली असताना ती पूर्णपणे टाकली जातात आणि त्याहून अन्य रीतीने टाकली असताना ती अधिक बांधतात. अशा प्रकारे आपण स्वतःला कर्मबंधनामध्ये बांधणार नाहीये. त्याच्याबद्दल आता आपण 5 श्लोक बघितले. त्याच्यात जर कोणाला काही विचार असतील व्यक्त करायचे करू शकता. आणखीन आपल्याकडे 2 मिनिट. किंवा काही प्रश्न असतील तर सांगा, आपण त्याच्यावर करू चर्चा थोडीशी. वी हॅव सम टाइम. एनी क्वेश्चन्स? गो हेड नलिनताई. हं, हं. हे सगळे तामसिक, राजसिक, सात्विक, आता हे रोजच्या जीवनामध्ये रोज मला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि तो सॉल्व्ह करायचा असतो आणि तो मलाच करायचा असतो, कारण मला दुसरं कोणीच नाही सॉल्व्ह करायला. आणि ते केल्यानंतर मला वाटतं अरे वा आपण केलं, म्हणजे झालं का तामसिक? नाही नाही नाही, अजिबात नाही. असं कन्फ्युजन नका करू. हे बघा, जी कर्म आपल्याला करणं भाग आहे हं, ती कर्म आपण करावीच. ओके. हं. परंतु ती कर्म करत असताना ही सगळीच्या सगळी कर्म माझ्या हातून भगवंताच्या कृपेने घडतायत, अशी भावना ठेवावी. म्हणजे करणारा कर्ता करविता भगवंत आहे, मी नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत ना त्या सगळ्या भगवंताच्या कृपेमुळे घडतात आहे, मी घडवत नाही आहे. अशा भावनेने कर्म करावी. तुम्ही जर कर्म टाकलं, समजा तुम्ही कर्म करणं करणं टाळलं, तर 2 प्रकारे तुम्ही कर्म करणं टाळू शकता. हा, एक तर म्हणजे कसं की नित्य नैमित्तिक कर्म, मला आता संन्यास घ्यायचा आहे म्हणून मी कुठलंच कर्म करणार नाही, अशा वृत्तीने जर कर्म करणं टाळलं तर ते तामसिक कर्म आहे, तो हं, तामसिक त्याग आहे. ठीक आहे. हं, आता तुम्हाला काय करायचंय हे माहिती आहे आणि ते करायची तुमची इच्छा पण आहे, तुम्ही करायला सुरुवात पण करता. हं. परंतु ते करत असताना तुम्हाला कष्ट होतात आणि त्या कष्टाच्या त्रासामुळे तुम्ही ते कर्म करणं टाळता. तर हा जो त्याग आहे हा राजसिक त्याग आहे. आणि हं, जर तुम्हाला माहिती आहे की ते कर्म केल्याने कष्ट होतात, परंतु तरी सुद्धा हं, तुम्ही ते कष्ट सहन करता, हे तप आहे. हे त्या देहाचं तप आहे. हं. तर ते जर तुम्ही कर्म करत राहिलात, परंतु कर्म करत असताना करता भाव नाही ठेवला, म्हणजे काय आहे की ठीक आहे मी कर्म करणार आहे, कर्म करतो देखील आहे, परंतु कर्माचं फळ जे मिळणार आहे ना, ते कर्माचं फळ मला अनेक गोष्टी एकत्र आल्यानंतर आल्यामुळे मिळणार आहे. मी बरोबर. एकटाच त्या कर्माचा करता किंवा ऑथर नाही. ह्याच्याबद्दल आता येणार आहे थोड्या वेळाने. ह्या 18व्या अध्यायामध्येच आहे की कुठल्या 5 गोष्टी एकत्र आल्यामुळे कर्म जे आहे त्याचं फळ मिळतं आपल्याला.
हे हे आता येणार आहे थोड्या वेळाने. हा. तर आता याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवून आता ऐकत राहा. तुम्ही जे रोजचं कर्म करता ते करत राहा. परंतु हे बघ, कर्माचा त्याग करणं तुम्हाला शक्य पण नाही. तुम्हाला जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर कर्म तर करावंच लागेल. बरोबर आहे. हा, तर मग ते कर्म करत असताना हे फक्त लक्षात ठेवा की हे कर्म करण्याची प्रेरणा किंवा या कर्माचं उपयुक्त फळ हे सगळं भगवंताच्या कृपेमुळे होत आहे, माझ्यामुळे होत नाही. हा कर्ताभाव टाकून द्या तुम्ही. ठीक आहे. तेच आणि तेच हा, जमायला पाहिजे. आता आता पण अभ्यास त्याचाच तर करतोय. आपण क्लासमध्ये कशाला येतोय? आपण हा. क्लासमध्ये येतोय की हा अभ्यास करायचा आहे की हा करता मी नाही आहे, करता मी नाही आहे, करता मी नाही आहे, हा करता भाव टाकायचा आहे. कर्म करायचंय, कर्म करायचंय, परंतु करता भाव टाकायचा आहे. बरोबर. ठीक आहे ना? हा. व्हेरी गुड. ऑल राईट. थँक्यू नलिनीताई. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.